नमस्कार. डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. आपल्या एका सबस्क्रायबरनी विचारलं आहे की त्यांच्या बाळाला सतत शी होते, म्हणजे पातळ शी होते, लूज मोशन्स होतात, तर काय करायला हवं? तर या लूज मोशन्स विषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. लूज मोशन म्हणजे नक्की काय? तर लूज मोशनला डायरिया असेही म्हणतात. याच्यामध्ये इन्क्रीज फ्रिक्वेन्सी आणि चेंज्ड कन्सिस्टन्सी अशी त्याची डेफिनेशन आहे. इन्क्रीज फ्रिक्वेन्सी म्हणजे बाळ जेवढ्या वेळा नॉर्मली शी करतं त्याच्यापेक्षा जास्त वेळा बाळ शी करायला लागलंय. आणि चेंज इन कन्सिस्टन्सी म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी सॉलिड, सेमी सॉलिड किंवा लिक्विड असेल तर ती चेंज होते. अतिशय जास्त वॉटरी डायरिया होतो, त्याला आपण लूज मोशन असं म्हणतो. हा डायरिया होतो तरी कशामुळे? तर याचे अनेक कॉजेस आहेत. त्यामध्ये व्हायरसेस, बॅक्टेरिया, अगदी पॅरासाइट इन्फेस्टेशनमुळेही हा डायरिया होऊ शकतो. तर आता बाळाला तुमच्या डायरिया झाला असेल तर आपण नक्की करायचं काय? तर पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं बाळ ब्रेस्ट फीड करत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त ब्रेस्ट फीड करा. बाळाला डायरिया झाला आहे म्हणून ब्रेस्टफीड करायचं नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. डायरिया म्हणजे बाळाच्या शरीरातून पाणी बाहेर जात असतं, म्हणजेच बाळ डिहायड्रेट होणार. आणि याच्यावरचा उपाय म्हणजे बाळाला हायड्रेटेड ठेवणं. आणि हायड्रेटेड ठेवण्याचं काम हे ब्रेस्ट मिल्क करत असतं. याशिवाय ब्रेस्ट मिल्कमध्ये अनेक असे घटक असतात की ज्याच्यामुळे अनेक न्यूट्रिएंट्स बाळाला मिळतात. याशिवाय अनेक अँटीबॉडीज असतात ज्याच्यामुळे इन्फेक्शनशी लढायची कपॅसिटीसुद्धा आपल्या बाळाला या ब्रेस्ट मिल्कमधून मिळते. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग बंद करू नका, बाळाला ब्रेस्ट फिडिंग नक्की द्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जी घरात करू शकता ती म्हणजे WHO ORS. WHO ORS हे मेडिकलमध्ये उपलब्ध असतं. ते कसं बनवायचं याच्याविषयी आम्ही एक व्हिडिओ बनवलाच आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि समजा जर तुमच्याकडे WHO ORS अवेलेबल नसेल, अगदी रात्रीच्या वेळी मेडिकल्स बंद आहेत किंवा कोणत्याही दुसऱ्या अडचणीमुळे, तर तुम्ही अगदी घरामध्येही ORS बनवू शकता आणि आपल्या बाळाला देऊ शकता. घरामध्ये हे ORS कसं बनवायचं याचाही आम्ही एक व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. तिसरी गोष्ट म्हणजे झिंक. झिंक हा एक असा घटक आहे की ज्याच्यामुळे बाळामध्ये जर डायरिया होत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याची सिव्हिरिटी ही डायरियामध्ये कमी करण्याचं काम हे झिंक करत असतं. हे झिंकचं डोस तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील, परंतु हे झिंक घेतल्यानंतर तुम्ही 14 दिवस हे झिंक बाळाला कंटिन्युअसली द्यायचं आहे. अगदी बाळाचा डायरिया कमी झाला तरीही 14 दिवस आपल्याला हे झिंक बाळाला द्यायचं आहे. जर डायरिया किंवा इतर कोणत्याही समस्येसाठी तुम्हाला माझं कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती अपॉइंटमेंट घ्या. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे तुम्ही बाळाच्या डाएटमध्ये कोणते पदार्थ इन्क्लूड करू शकता. तर तुम्ही ॲपल आणि बनाना यासारखे पदार्थ बाळाच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. परंतु हे ॲपल तुम्ही प्रॉपरली बॉईल करून शिजवून मगच आपल्या बाळांना द्यायचं आहे, कारण याच्यामध्ये पेक्टिन हा घटक असतो जो बाळामध्ये डायरियासाठी उपयुक्त ठरतो. आणि पाचवी गोष्ट म्हणजे प्रोबायोटिक्स. म्हणजे आपल्या गटमध्ये काही बॅक्टेरियाज असे असतात की जे आपल्याला आवश्यक असतात आणि हे बॅक्टेरिया आपण वरून देखील प्रोव्हाइड करू शकतो. तुमचे डॉक्टर तुम्हाला हे प्रोबायोटिक्स लिहून देऊ शकतात, प्रिस्क्राईब करू शकतात, किंवा अगदीच घरातल्याही काही पदार्थांमध्ये हे प्रोबायोटिक्स असतात, म्हणजेच हळद किंवा दही. परंतु हे दही अतिशय थंड आपल्या बाळाला आपण द्यायचं नाही आहे. आता त्वरित डॉक्टरांकडे कधी जायचं, म्हणजे वॉर्निंग साईन्स कोणते आहेत? पहिली म्हणजे बाळाला खूप जास्त ताप आला असेल. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या शीमधून रक्तही जात असेल, म्हणजे ब्लीडिंग स्टूल्स असतील. तिसरी गोष्ट म्हणजे बाळ अतिशय डिहायड्रेटेड आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे बाळ अनवेल आहे, म्हणजे बाळ जसं नेहमी खेळकर असतं, उत्साही असतं तसं दिसत नाही आहे, सतत झोपून राहत आहे. तर मात्र आपण लवकरात लवकर आपल्या नजीकच्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यायला हवा. अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.